नमस्कार मित्रांनो. सध्या देशात काय चाललं आहे हे कळतच नाही. आता बघा, अयोध्या राम मंदिर 200 करोडची चोरी झाली आणि ती कोणी काढून दिली माहिती आहे? समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव. सुरुवातीला सगळ्यांना काय वाटलं, अरे हा भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बोलतो आहे. पण जेव्हा खोलवर गेल्यानंतर माहीत पडलं की भारतीय जनता पार्टीनेच जेवढी लोक ठेवली होती ती सगळी त्यांचीच माणसं होती. 200 करोडमध्ये विचार करा, लोकांचे पैसे होते. ह्यांना कोणी हक्क दिला आहे याप्रमाणे चोरी करायचा? आणि त्या भारतीय जनता पार्टीला पण कोणी हक्क दिला की आपली माणसं नेमायची? अरे तुमचं राज्य आहे तर का राम मंदिर भाजपाचं झालं? म्हणजे इथे राहणारी जी लोकं आहेत त्यांच्याबद्दल काही विचार नाही करायचा. 8 माणसं अरे झालेली आहेत, पकडली गेली आहेत, सगळे निघेल त्यांच्यावरून. अहो तो सिंधी समाज, त्यांनी किती 200 चांदीच्या विटा दिल्या होत्या, किती करोडोच्या होता विचार करा. तो सिंधी समाज गप्प बसणार आहे का? आता तो विचार करतोय म्हणजे विचारतोय की माझ्या विटा कुठे गेल्या, कुठे वापरल्या. चला, हे एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट, ती सिया लोणावळ्यामध्ये त्याला ढकलून या दोघांनी मारलं. आता इन्क्वायरीमध्ये ती काय सांगते की केतन वीक पहनता था. म्हणजे केतन जो तिचा होणारा नवरा होता त्याला नीट कुठले केस असतील नसतील, कमी असतील तर वीक घालत होता आणि तो तोत्रा बोलत होता, असं तिचं म्हणणं आहे. म्हणून मी त्याचा मर्डर केला. मग आता मार्केटमध्ये एवढी लोक आहेत, मार्केटमध्ये जगामध्ये नाही आपल्या इथे पण, त्यांना देखील केस नाही आहे. त्याच्यामध्ये केस विविंग करतात, काही जणं वीग लावतात. म्हणजे काय त्यांची पण आता अशीच हालत करणार का बायका? अरे काय चाललं आहे देशामध्ये समजत नाही आहे. जिथे तिथे चोरी चोरी चोरी. तिथे एका ठिकाणी रक्ताची चोरी चालली आहे. अरे काय चाललं आहे भारत देश? अरे देवा, स्वामी समर्था, लवकर खाली ये रे. आणि हे जे काय चाललं आहे ते संपूर्ण बंद कर. आम्ही विचार केला नव्हता की या 12 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आल्यानंतर हे सगळं आम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावं लागेल. आता तरी अक्कल आली असेल, नीट राहा. लोकांचे पैसे आहेत, लोकांची रक्त आहेत, लोकांचा जीव आहे. मनात आलं तसं मारायचं. त्या ट्रेनमध्ये त्या एका पोराला फक्त पावसामुळे एक दार बंद केलं रेल्वेचं म्हणून मारलं. किती लोकांची डोकी भडकलेली आहेत. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिमवरून.